आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश, स्टेटस को कायम ठेवण्याचे आदेश 8 मे 2026. समोर आपण कोर्टाचा निर्णय सुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. बॉम्बे हायकोर्ट नागपूर खंडपीठाने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन ऑब्झर्वेशन ऑफ सरप्लस टीचर्स प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण आदेश देत राज्य शासनाला पूर्वीच्या स्टेटस को आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या प्रकारामुळे राज्यातील अनेक अनुदानित शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सुनावणी सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर 952/2026 इन राईट पिटिशन नंबर 3186/2025 तसेच संबंधित इतर याचिकावर झाली. या प्रकरणात जय भारत महिला सेवा संस्था नागपूर आणि इतर संस्थांनी महाराष्ट्र शासनाविरोधात याचिका दाखल केली आहे. कोणत्या मुद्द्यावर वाद? याचिकाकर्त्यांनी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेला आव्हान दिले आहे. शासनाने राबवलेली ही प्रक्रिया दिनांक 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाच्या विरोधात असून ती राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 अर्थात शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदींनाही बाधक असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांच्या मते शासनाने सुरू केलेल्या ह्या प्रक्रियेमुळे अनेक शाळांतील शिक्षकांचे समायोजन इतरत्र केले जात आहे. परिणामी काही शाळा शिक्षक विना होऊन त्या बंद पडण्याची वेळ येऊ शकते. यापूर्वीच दिला होता स्टेटस को आदेश. न्यायालयाने यापूर्वी 3 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशात संबंधित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जैसे ते स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. म्हणजे अंतिम निर्णय होईपर्यंत शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवा स्थितीत कोणताही बदल करू नये असे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निर्देशास आणून दिले की शासनाकडून प्रदेशात अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला. शाळा बंद होण्याची शक्यता. काही याचिकांमध्ये असेही नमूद करण्यात आले की संबंधित शाळांच्या 5 किलोमीटर परिसरात दुसरी कोणतीही शाळा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शिक्षकांचे समायोजन झाल्यास त्या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि संबंधित शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण होईल. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ह्या शाळा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले. शासनाला उत्तरासाठी वेळ. राज्य शासनाच्या वतीने उपस्थित असलेल्या सरकारी वकिलांनी AGP या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी तसेच संबंधित अधिकाऱ्याकडून सूचना घेण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायालयाचे स्पष्ट निर्देश. न्यायमूर्ती MS जवळकर आणि न्यायमूर्ती नंदेश S देशपांडे यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले की पुढील सुनावणीपर्यंत शासनाने 3 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या स्टेटस को आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. यामुळे अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेवर तात्पुरता ब्रेक लागल्याचे मानले जात आहे. राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष. या प्रकरणाकडे राज्यातील अनेक अनुदानित शाळा, संस्था चालक, शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांचे लक्ष लागले आहेत. कारण अतिरिक्त शिक्षक समायोजन, शाळांची विद्यार्थी संख्या, तुकडी कपात आणि शाळा बंद होण्याच्या भीतीमुळे अनेक संस्था आधीपासून चिंतेत आहेत. कोर्टाचा निर्णय पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. कोर्टाचा निर्णय पाहूया. महत्त्वपूर्ण कोर्टाचा निर्णय हे पूर्ण PDF अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.